धनगर समाजाचा प्रमुख व्यवसाय मेंढपाळ असेल आणि मग वोट बँकेचा जर फायदा नेहमी सरकारच्या पक्षाला होत असेल आणि धनगरांच्या जर मुख्य व्यवसायाला मात्र त्या ठिकाणी जाणार असतील तर धनगर समाजाच्या या प्रश्नावरती उपाययोजना कधी होणार अशा प्रकारचा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्ता जेव्हा पदावरती काम करत असतो तेव्हा आमच्या कार्यकर्त्याला असे प्रश्न पडतात. नंतर आदरणीय मोदी साहेबांना राज्याचं मुख्यमंत्री मिळावं त्यामध्ये धनगर समाजाचा प्रमुख भूमिका बजावेलच. कारण 2014ला जेव्हा याच बारामतीच्या ऐतिहासिक आपल्या आंबेडकर स्टेडियम होती जी ऐतिहासिक सभा धनगर समाज झाली होती आणि शारदा प्रांगणात जे उपोषण झालं होतं ते उपोषण सोडण्यासाठी आताच्या सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी उपोषण सोडण्यासाठी आलेले होते आणि त्यांनी सांगितलं धनगर समाजाच्या उपोषणाचा प्रश्न मी मार्गी लावेल आणि त्याच्यानंतर संपूर्ण धनगर समाजाने बीजेपीच्या त्या उमेदवाराला मतदान केल्यानं बीजेपी त्या ठिकाणी सत्तेवरती आली. कधीही कोणताही राजकीय पक्ष महाराष्ट्रामध्ये 100च्या वर गेलेला नव्हता अलीकडच्या काळामध्ये. मात्र 2014ला भाजपला 100हून अधिक जागा मिळण्यामध्ये धनगर समाजाचा सिंहाचा वाटा होता. मात्र त्यांनी देखील धनगर समाजाच्या मुख्य प्रश्नांकडे खरं त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं. मात्र या ठिकाणी आता तमाम धनगर समाज पुढे बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बारामती तालुक्यातील नाना पाटलांना येणाऱ्या विधान परिषदेची संधी द्यावी की नाही मुळात जर द्यायची असेल तर सर्वांनी हात वर करून त्यांना पाठिंबा द्या. नाना पाटलांना जर आता विधान परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने संधी द्यावी तर तमाम धनगर समाजाला पाठिंबा येणार आहे. आमची हीच मागणी आहे की आमचं नेतृत्व कुठेतरी विधान परिषदेला जावं, आमच्या प्रश्नावरती आवाज उठवावा, आमचे प्रलंबित प्रश्न त्याच्या माध्यमातून सुटावे एवढीच करता आमची अपेक्षा आहे.